नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी या योजनेबद्दल ही गुड न्यूज आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी या योजनेबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट शेतकऱ्यांसाठी आनंदाची आहे, गुड न्यूज आहे। शेतकरी मित्रांनो, ही जी अपडेट आहे ती अपडेट म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपल्याला दर 4 महिन्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेच्या अंतर्गत 2000 रुपयांचा हप्ता मिळत असतो। परंतु शेतकरी मित्रांनो, आता याच्या पुढे आपल्याला 3000 रुपयाचा हप्ता प्रत्येक 4 महिन्याला पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, नवीन वर्षाचं अर्थसंकल्पीय बजेट हे 1 फेब्रुवारी 2024 ला सादर होणार आहे। त्यामध्ये मोदी सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेमध्ये प्रतिवर्ष प्रति शेतकऱ्याला 9000 रुपये म्हणजेच 4 महिन्याला 3000 रुपये पीएम किसान सन्मान निधी या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेचे 15 हप्ते आपल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी ही योजना 1 डिसेंबर 2018 पासून सुरू करण्यात आलेली आहे। बऱ्याच शेतकऱ्यांचा पीएम किसान सन्मान निधी या योजनेबद्दल एक प्रश्न असतो की आम्ही या अगोदर रजिस्ट्रेशन या योजनेमध्ये केलेलं नाही, आता जर रजिस्ट्रेशन केलं तर मागील हप्ते मिळतील का? तर शेतकरी मित्रांनो, आपण जर आता या योजनेमध्ये सहभागी झालात तर आपल्याला मागील हप्ते मिळत नसतात। शेतकरी मित्रांनो, याच्या पुढील हप्ते तुम्हाला दर 4 महिन्यांनी 2000 हे आतापर्यंत मिळत होते। आता नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पीएम किसान सन्मान निधी या योजनेमध्ये 6000 रुपयावरून 9000 रुपये करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी या योजनेमध्ये आपल्याला प्रतिवर्ष 6000 ऐवजी 9000 मिळतील आणि शेतकरी मित्रांनो, नमो किसान सन्मान निधी या योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्ष 6000 रुपये आपल्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी या योजनेमधून 9000 रुपये आणि नमो किसान सन्मान निधी या योजनेच्या अंतर्गत 6000 रुपये असे प्रतिवर्ष प्रति शेतकऱ्याला 15000 रुपये निधी हा मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, 16वा हप्ता आपल्याला 15 ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेचे 15 हप्ते 2000 रुपये याप्रमाणे जमा झालेले आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी या योजनेचा 16वा हप्ता हा 3000 रुपये पडण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, या मार्च 2024 मध्ये लोकसभेच्या सुद्धा निवडणुका होणार आहेत, त्यामुळं सरकारकडून शेतकऱ्यांना खुश करण्याचा हा एक प्रयत्न होणार आहे। शेतकरी मित्रांनो, असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। धन्यवाद।